सुप्रभात मंडळी, सुप्रभात। मी स्वप्नील कातरडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा। तर तुम्हाला सध्या माहिती आहे मंडळी, मी आलो आहे गावी आपल्या कोकणातल्या, जास्त नाही 2 दिवसासाठी आलो आहे। आणि कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत असायला हवं। झालं का गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे? विसर्जन, मिरवणूक, घरगुती गणपती तर गेलेच होते, 7 दिवसाचे गेलेच होते। काल आपले अनंत चतुर्थीचे दिवशीचे गणपती सगळे गेले, विसर्जन झालं। आम्ही त्या विसर्जनाला नव्हतो मुंबईत, आम्ही इकडे गावी आलो होतो। आणि झालं आता कावकाव चालू झाले, चालू होईल उद्यापासून परवापासून। तर कावकाव म्हणजे आपला पितृपक्ष। तर पितृपक्ष म्हणजे आपलं बघा ना, आपली संस्कृती कशी आहे बघा ना, आपल्या प्रत्येक गोष्टीला स्थान आहे। म्हणजे आपल्यातला निघून गेलेल्या लोकांची सुद्धा आठवण आपण केली जाते। आणि 15 दिवस आता हा पितृपक्ष चालू राहील। आणि आपल्या पितरांची, पूर्वजांची आठवण काढण्याचे हे दिवस। तर मी शुभेच्छा वगैरे काही देत नाही आहे, पण पितृपक्षामध्ये आता भरण्या, अणसुट असतील, विविध काय ज्या गोष्टी असतील ते चालू होतील। आपल्या पितरांची ज्या प्रकारे आठवण होईल, त्यानंतर मग सर्व पितरी अमावस्या, त्यानंतर मग परत घटस्थापना। तर या महिन्यात रेलचेल एकदम येणाऱ्या सणांची, 15 दिवसानंतर येणाऱ्या सणांची। तर असं मंडळी, मी आहे कोकणात, तर तुम्ही काल बघितलं तर आलं असेल, तुम्हाला आलेलं सगळं गवत दिसलंच असेल। बापरे बाप, भयानक गवत आहे मंडळी। आणि भयानक गवत तर आहेच, पण ना घरातसुद्धा आम्हाला ना एक दरवाजाला ना आमच्या थोडीशी वाळवी लागली आहे। त्या वाळवीचं टेन्शन काय आहे तर माहिती आहे काय, आता ती आता परत आम्ही रात्री काढली, साफ केली होती, परत आता ती रात्रीची म्हणजे ती आहे घरातच आहे, एवढं निश्चित झालं। त्याचं औषध काय करणार ते मला तर तेच मग राहतं, कारण तो दरवाजा पूर्ण बाद करून टाकतील मग पूर्ण हे झालं तर। बघू आता त्याच्यावर काहीतरी औषध काढू। पण इकडे बघा, आम्ही काल आल्यापासून काय काम केलं, झोप तर लागतच नाही। बघूया, हे बघा आज भयंकर गवत वाढलं, भयंकर म्हणजे भयंकर। तर इथं बघा दरवाजातलं बघा, समीक्षा तर सकाळपासूनच पार लागली आहे बघा, अवतार बघा तिचा। हे बघा थोडं हे बघा इकडे दरवाजात। आता हे प्लास्टिक टाकलं तर मग इथे काय वाढलं नाही, पण काय झालं काय माहिती मंडळी, ह्यावेळेला गवत पार घराला चिकटूनच आलं आहे सगळं। तर हे आता सगळं बघा, हे काल हा परिसर थोडासा मोकळा केला। आणि इकडे आपल्याला जायचं बघा, काय आहेच नाही, वाटच नाही उरली। आपली पुढे हळद आहे, ती पण दाखवायची आहे तुम्हाला। पण हे बघा सध्या बघा, हे बघा आपण काकडीचा मंडप बांधला होता, पण त्याचा काही उपयोग नाही झाला बरं मंडळी, काही म्हणजे काहीच नाही उपयोग झाला। हा त्यातला एकच काकडीचा वेल जिथं आपण उगवणार नव्हतं, तिथं अशा ठिकाणी एखादं बी लागलं तेच उगवलं। आणि हे बघा एक काकडी आली, एकच आली आहे। मी पण आता काय माहिती जगते की नाही जगते। बघा समीक्षाने आता पाठचा परिसर पूर्ण क्लीन केला। काल आम्ही इथपर्यंत आलो होतो, घराला पार चिकटून, तरी पण आम्ही आता हे सगळं गवत निघालं नाही, हे काढावं हे आता बघू। आता आपल्याला काही जास्त वेळ नाही, पण हे गवत सगळं निघालं नाही अजून। हे बघा आम्ही जसं मुळापासून करतो तसं अजून निघालं नाही। आणि त्यात पाऊस पण पडतोय, पावसाचा हा महिना तर आहे अखंड। आता बघू काय झाडं ना मंडळी काय झालंय काय माहिती यावेळेला। बघा ते फणसाचं झाडं बघा, पूर्ण वेलीच आहेत सगळ्या। काय पाऊस जास्त होता त्याच्यामुळे असं झालंय का काय झालंय, पण काय माहिती, झाडं जरा वेगळीच दिसत आहेत असं। हे बघा एवढं ह्याच्यावरूनच बघा पुढे चालायला पण होणार नाही। बघा एवढं झालं, हे नांगरलं होतं सगळं। हे बघा ही पिवळी फुलं कसली आहेत मंडळी सांगा जरा। हे बघा हे याचीच झाडं जास्त आहेत यावेळेला। असं करावं तर लागणार आपल्याला काम। तर मंडळी आत्ता चालू आहे गवतातनं बाहेर, थोडंसं काम करून आपलं मिशन बघा। सकाळी समीक्षाने मी उठायच्या आधी बघा हे सगळं पाठीमागचं सगळं स्वच्छ केलं होतं। हे आता तुम्हाला हिरवंच दिसणार शेवटी, कारण की आम्ही काय मुळापासून गवत निघालं नाही, काय ठिकाणी खुरटं गवत होतं। आणि ते आपल्याला कसं कमी यावेळेला टाईम कमी आहे आपल्याकडे, कारण जायचं परत लगेच आपल्याला।
त्यामुळे आपण मुळापासून काही काढत बसलो नाही. आपल्याला जेवढं हे फक्त मोठं मोठं रिकामं करायचं होतं, कारण झाडांना जीव लागावा म्हणून. पण मंडळी यावेळेला बघा आपल्याला आळूचे कांदे, जे आळूवड्याची पानं आहेत ना, ते अजिबात नाही आली. म्हणजे त्याला जागाच नाही भेटली गवतात ना, त्याला काय म्हणतात ते जीवच धरायला नाही भेटला त्याला, सगळं असं झालं. पण हे बघा कढीपत्ता बघा आपण गेलेला तोडला होता, तर आता यावेळेला मुळापासून पूर्ण फुटला. हे बघा हा कसं वाटतं बघा. यावेळेला केळी नाही आली, केळीला आता कुठल्या कोका नाही. आपण सगळ्या केळी मागच्या वेळेला तोडल्या होत्या. आता ह्याच्या नवीन नवीन येतील, त्याला आता अजून टाईम आहे कोका यायला. असं हे बघा इथे सगळं एवढं काढलं आहे. आणि हे बघा तुम्हाला आपण मांडव तर केला होता खरा, पण ते मंडळी बी रुजलंच नाही. तुम्हाला तेच बोललो मंडळी, कसं इथं असल्याशिवाय ना, इथं असल्यावर रोज आपण बघितलं असतं, चेक केलं असतं, अपडेट घेतलं असतं, ते गवतामध्ये बीज मरून गेलं. आता हे काकडीचा वेल त्यातनं दिसला, तो पण समीक्षाला दिसला, त्यामुळे आपण तो इथे चढवला. त्याला इकडे काकडी आली आहे खरी, तर ती मोठी होईल काय बघू. आता एक फूल त्याचं गळून गेलं. आता हे पाऊस आला, आता हे आता त्याला थोड्या दिवसांनी, आता पाऊस आहे ठीक आहे, पण किती रुजतं आहे काय रुजतं आहे बघा. हा हा बघा, काल आपण घराच्या बाजूचा पॅच रिकामा केला होता. हा आता दिसतात का मंडळी झाडं. हळद पण अजून बेनायची आहे थोडं थोडं. आता मी कसं घेतलं, मी मोठी मोठी झाडं रिकामी करायचं हे घेतलं आहे, समीक्षाने छोटे हळद बेनायचं हे घेतलं आहे. हां आता मुलांना जेवण बनवायचं म्हणल्यानंतर सगळं आम्ही आलो परत म्हणजे समीक्षा गेली, मी थोडंसं इकडं पुढचा पॅच रिकामा करत होतो. हां दाखवेन तुम्हाला नंतर, हळद पण दाखवेन. हा बघा आता ही झाडं आपण रिकामी केली बघा. इकडे हे नारळाची 2 झाडं, तिकडे आंबा फणस, त्याच्यावर तर पार ते रानटी काटेकानं असतात ना, फळं असतात, एक दाखवेन तुम्हाला नंतर. त्याच्यावर सगळं वेल चढला होता सगळा, तो पण तो केला, तरी उंचावर गेले त्यामुळे वरचं काही काढायला नाही भेटलं. त्याच्यानंतर हे थोडं काजू बिजू थोडेसे. आता हे आतली झाडं, तर आतली झाडांपाशी नशीब गवत नाही. म्हणजे आम्ही 2 महिन्याने आलो, त्यामुळे अजून काय काढून गेलो होतो, पूर्ण जाताना स्वच्छ गवत काढून गेलो होतो. पण आता आतमध्ये अजून काही गेलो नाही, हळदीपर्यंतच आहे आपण. हे मधलं गवत का नाही काढलं, ह्याच्यावर सगळं आपण बघा, हे सगळा जो पुंजका दिसतोय ना, हा ह्याच्यावर सगळं हे बघा, सगळं ह्याच्यावर कापलेलं गवत सगळं त्या ह्याच्यावर काढलं. कारण त्याला ना गवत जे काढलं ना, ते अख्खं माती सगळं भरपूर आलं होतं उपटून. मग बोलो चला माती इथल्या इथं राहील, त्याचं खत पण होईल, नंतर आपण जाळू तेव्हा. हे बघा हे बोर अजून तशीच आहे, बोरला पण नाही रिकामी केली. इकडे थोडं तिकडे एक लिंबूचं झाड होतं, ते रिकामं केलं, तर ते दिसतच नव्हतं अक्षरशः. लिंबू आपण जो लावला होता ना जूनमध्ये, तो असं एवढं सगळं अपडेट घेतलं आहे. काय करणार मंडळी, जसं आपल्याला ह्यावेळेला कमीच राहावे. आपण यायचा खूप विचार करतो, पण मुंबईला गेल्यावर तुम्हाला माहिती आहे नाही यायला भेटत. हां इकडे थोडं रिकामं केलं आहे. हे येणार, अजून पाऊस पडतोय ना, कंटिन्यू पाऊस पडतोय, त्यामुळे गवत तर पूर्ण उगवणार. फक्त काय झाडांना जरा जीव लागावा, झाडांची मुळं जरा रिकामी व्हावी बुंद्यापाशी, त्यासाठी सगळी खटपट. जीव लागेल जरा. हे बघा इकडे झाडं पण तिने, या साईडला गवत नाही जास्त वाढत, हे नंतर काढू आपण. हे बघा झाड बघा शोचं कसलं आहे ना, कधी बस नाही ते पण का. आणि तुम्हाला मजा म्हणजे माहिती का मंडळी, हा ओंडका ना आपण फक्त प्लास्टिक उडून नये म्हणून टाकला होता ओंडका, पण त्याला बघा जगण्याची केवढी इच्छा आहे बघा. अक्षरशः त्याला पानं फुटलेली आहेत, बघितलं तुम्ही. हां वरणी काकांनी भात पण लावले यावेळेला, त्यांचं भात पण चांगलं पोषेल आहे, बसवलं आहे. ह्या आपण जुगाड केला होता, त्यामुळे आतमध्ये चिखल तर साचला होता, बाहेरनं जे पाणी जात होतं त्याचं. पण आता ह्या पायऱ्यांवर आलं होतं, पण त्याला आपला पुढचा फोर्स जरा वाचला यावेळेला, थोडा सुरक्षित राहिला.
ह्याला पाऊस पण म्हणतात, जेव्हा नव्हता तेव्हा पूर्ण नव्हता, महिना 15-20 दिवस पाऊस उशिराच होता. पण याला जूनमध्ये सुरुवात झाली होती, मेमध्ये सॉरी. नंतर मध्ये पाऊस गायब होता जुलैमध्ये, आणि नंतर आला तर मग भरपूरच पडायला लागला, अजूनही पडतोय. एवढं सगळं रिकाम. हे मधला पॅच काय आम्ही आता रिकामाना करत बसणार आहे, फक्त जायला वाट केली आम्ही इथे एक साईडनं. एका मंडळी अंगाला चिखल विखल सगळा एकदम भयंकर चिखल. काय करणार मंडळी, हालत खराब. असू दे, आपल्या जागेत काम करताना हालत खराब होते नाही तर काही होते ना. समीक्षा सारखी सांगत होती आपण येऊया 10 दिवसांनी येऊया 15 दिवस, पण ते नाही जमत, शक्य नाही होत. तुम्हाला देखील माहिती असेल, सगळंच पॉसिबल नाही होत. मग पण हां, पण नंतर मग काय मिळवायचं असेल तर काय गमवावं देखील लागतं. आपला व्यवसाय पण आहे, बंद ठेवून यावं लागतं. असं काय हरकत नाही, जेवढं जमतं तेवढं करायचं. तर चला आता जरा भिजलोय पूर्ण मी. पाऊस पण वरतून पडतोय, पण छान वाटतं गवत काढताना. आमचा दरवर्षीचा हाच एक उद्योग आहे. छान. चला जरा घरात जाऊया मंडळी. आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि तरी आम्ही बागेतच होतो. एवढं जेवढं करता आलं तेवढं केलं. आता जरा लईच काळोख झाला ना, आणि मग काळोखात काम करणं थोडं रिस्क आहे इकडे गावच्या साईडला. मग ते म्हणलं राहू दे, कारण नको रिस्क घेऊन कुठली कामं आपण करायची नाही लाईफमध्ये, नाही काय. तर समीक्षा म्हणून, समीक्षाने तर फार मॅक्सीचा अवतार फार बिघडवून टाकला आहे सगळा. थांबा दाखवतो, समीक्षाचं मत जाणून घेऊ आपण. बघितलं आपल्या बागेतनं मंडळी काम करून आणायला लय बरं वाटतं. समीक्षा बघा हा अवतार बघा मॅडमचा. काय कसं वाटतंय? हां मस्त असं चिखलामध्ये काम करून आले. हळद 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 मंडळी हिची आवडती गोष्ट आहे. हळद कशी वाटते? हळद छान आहे, पण हे काय बेन आहे लहांगाचा चिखल. तर चला मंडळी आता जाऊया घरात. पावसाने पण आपल्यावर मेहरबानी केली. असं येऊन जाऊन आहे, पण आपण एकदा घुसलो ते काय सकाळी 11 समीक्षा तर सकाळपासून होती. नंतर ती जेवण वगैरे करायला, नाश्ता वगैरे करायला घरी गेली. घरात नाश्ता म्हणजे आपली भाकरी वगैरे. तर लाईट पण लावली तनुने. तर सगळं मस्त असं वाटतंय. समीक्षाने आज सकाळपासून जी काम करते ती समीक्षा. मी तर नंतर आलो 11च्या दरम्यान, 11-11:15 दरम्यान नंतरच. तर खूप मंडळी छान वाटते. गवत भरपूर आहे, गवतात हात घालणं पण थोडं रिस्की आहे, पण आम्ही करतो. आम्हाला ती आता सवय झाली आहे, पण आम्ही काळजीपूर्वकच करतो कुठलंही काम. तर झालं आता छान. हळद बेण्याला मस्त वाटतं, पण हळद मंडळी हळदीत गवत नसलं ना, म्हणजे गवत आहे ते कसं गवत काढायला, मोठं गवत काढायला खूप इझी असतं, पण जेवढं गवत असेल ना हाईटला तेवढं काढायला खूप कठीण असतं, कारण ते बसून बेनावं लागतं. आणि माझं पोट वाढल्यामुळे मला काय बसता येत नाही जास्त, त्यामुळे मी उभं राहून जेवढं वाकून जेवढं काम करता येतं तेवढं करतो. पण त्याने दम जास्त लागतो, पण करतो. असं आपण एंट्रन्स अजून ह्या वेळेला काय केला नाही, वेळ नाही आपल्याकडे. नंतर बघू, त्याला वाढू दे. नंतर आपण बघू. पाऊस आहे मंडळी इकडे अजून, तसा पूर्ण महिना आहे पावसाचाच आहे. खिडकीत ठेवला आहे. तर चला म्हणजे आता घरात जाऊया जरा. आता आंघोळ जरा करूया. बघा मंडळी आमच्या देवाच्या पाठच्या खिडकीतनं बघा, पाठच्या बेडरूमच्या खिडकीतनं बघा कसा चंद्र दिसते बघा. सुंदर ना, किती छान दिसतंय बघा, किती छान दिसतंय चंद्र बघा. बरोबर आमच्या घराच्या पाठनं